नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत पायाभूत चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 5वी विषय गणित। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात। लेखी चाचणी या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सूचना आहे, सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव आणि बहुपर्यायी प्रश्नातील उत्तराचा क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहि। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। कॅरमची किंमत अक्षरात लिहि। उत्तर 3540 रुपये। धनादेशावरील रक्कम अंकात लिहि, म्हणजे अक्षरातील रक्कम अंकात आपल्याला लिहायची 6779 फक्त। या ठिकाणी आपण ती रक्कम लिहायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला रक्कम लिहिता येईल 6779। प्रश्न दुसरा आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहि। बघा, 5000 अधिक 300 अधिक 80 अधिक 4, म्हणजे आपल्या ठिकाणी एक संख्या भेटते 5384। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, बेरीज कर। या ठिकाणी 572 अधिक 157 एकक दशक शतकच्या तक्त्यामध्ये टाकून बेरीज करायची आपल्याला। बघा, या ठिकाणी 5 7 2 आणि 1 7 3 अशा पद्धतीने 7 आणि 2 9, 7 आणि 5 12, 12 ला 2 हातचा 1 लिहिला, 5 आणि 1 6 आणि हातचा 1 7 अशा पद्धतीने। आता वजाबाकी कर। 649 वजा 280 आपण या ठिकाणी लिहिलं 649 वजा 280, 9 वजा 0 9 बरोबर 4 वजा 8 जात नाही, म्हणजे 14 वजा 8 6, आणि या ठिकाणी इकडून आपण उसना घेतल्यामुळे इथे 5 राहिले, 5 वजा 2 उत्तर येते 3। प आहे गुणाकार कर। 337 गुणिले 5 यांचा गुणाकार आपण करणार आहोत। गुणाकार 5 7 35, 3 हातचे वरती लिहिले, 6 पंचे 30, 30 आणि 3 33 ला 3 लिहिले आणि 3 ठिकाणी पुन्हा हातचा आला, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, गुणाकार आलेला 1835। आता भागाकार कर। 629 भागिले 3, 3 ने भागाकार केला। बघा, 3 दुने 6, 6 वजा 6 0, वरतून आपण 2 घेतले, 2 ला 3 ने भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 2 ला शून्याचा भाग दिला, 3 0 0, 2 वजा 0 2, वरतून दुसरा। आता 9चा भाग घेऊया, 9 खाली घेतले, मग आता 3 9 27, 9चा भाग दिला आणि या ठिकाणी 2 बाकी उरलेले आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडव। विषम संख्येभोवती रिंगण कर। आता या ठिकाणी 52 36 87 आणि 74 यापैकी विषम संख्या जी आहे तिला गोल करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण त्याला गोल 47 ही विषम संख्या आहे। एका ग्रंथालयातील मराठी भाषा साहित्याची 9835 पुस्तके व इतर भाषेची 4305 पुस्तके आहेत, तर दोन्ही मिळून किती पुस्तके आहेत? या ठिकाणी बेरीज करायची शाब्दिक उदाहरण आहे। बघा, 9835 अधिक 4305 बेरीज केली, उत्तर मिळालं आपल्याला 14140। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। 465 व 179 या संख्येच्या मदतीने वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण तयार कर व सोडव। अतिशय सोपा आहे, या ठिकाणी उदाहरण तयार करूया आपण। बघा, उदाहरण, एका पुस्तक विक्रेत्याकडे 465 पुस्तके होते, त्यापैकी 179 पुस्तके विकली गेली, तर त्याच्याजवळ किती पुस्तके शिल्लक राहिली? आता उदाहरण सोडूया आपण। एकूण पुस्तके किती होते? 465 वजा त्याने विकलेली पुस्तके 79 आणि उत्तर या ठिकाणी वजाबाकी करूया। उत्तर मिळालं आपल्याला 286 पुस्तके त्याकडे शिल्लक राहिलेली आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, एका बागेत चिकूच्या 50 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत 32 झाडे आहेत, तर त्या बागेत एकूण चिकूची झाडे किती? या ठिकाणी 50 रांगा आणि 32 झाडे, म्हणजे या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। 50 गुणिले 32 या पद्धतीने आपण गुणाकार केला आणि त्याचं उत्तर मिळालं आपल्याला 1600। बघा, एका पेनची किंमत 7 रुपये आहे, तर 100 रुपयामध्ये किती पेन विकत घेता येतील किंवा आणि किती रुपये शिल्लक राहतील? या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे, म्हणजे 100 भागिले 7, तर आपण भागाकार केला तर आपल्याला 14 पेन मिळतील आणि 2 रुपये शिल्लक राहतील, असं उत्तर मिळतं। बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। खालील टोप्यांच्या समूहाचा पाव, अर्धा, पाऊण किती टोप्या येतील ते सांग। एकूण टोप्या किती आहेत? तर 4 आणि असे 4, म्हणजे 4 चौक 16, 16 टोप्या आहे। 16 टोप्यांचा 1/4, म्हणजे या ठिकाणी उत्तर भेटते आपल्याला 4 टोप्या। त्यानंतर 16 टोप्याच्या अर्ध्या म्हणजे 8 टोप्या आणि 16 टोप्यांच्या 3
अंश छेद 4 म्हणजे 12 टोप्या. अशा पद्धतीने उत्तर या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. बघा दिलेला अपूर्णांक आकृत्यामध्ये रंगवून दाखव. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि तिसरा पाऊण अशा पद्धतीने बघा 2 पूर्ण 1 2 आणि हा पाऊण आपण रंगवला, याला म्हणायचं 2.25 हा अपूर्णांक या ठिकाणी आहे. बघा खालील चौकटीत लहान मोठा आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह द्या. बघा या ठिकाणी अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो लहान असतो, म्हणून या ठिकाणी नंबर 1 ला पहिला अपूर्णांक लहान आहे. पुन्हा तेच आहे अंश 1 1 आहे. अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो लहान असतो, म्हणून या ठिकाणी हे लहानचं चिन्ह येणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खाली दिलेले उदाहरणे सोडव. गोविंदने त्याच्या आमराईत विकलेल्या आंब्यांचा चित्ररूप आलेख खाली दर्शवला आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. बघा एक चित्र म्हणजे 1 डझन आंबे म्हणजे 12 आंबे. बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या ठिकाणी दिलेले. कोणत्या दिवशी 48 आंबे विकले गेले, म्हणजे 48 आंबे विकण्यासाठी 12 2 24 32 36 12 चौक 48. 4 चित्र कुठं आहे तर आपल्याला या ठिकाणी सोमवारला पाहायला मिळतं, म्हणून सोमवारी आपण 48 आंबे विकलेले आहेत. बुधवारी किती आंबे विकले गेले, आता बुधवार कोणता आहे, हा बुधवारचा आलेख बघू आपण. 1 2 आणि 3 3 चित्र म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे बुधवारी 36 आंबे विकले गेले. बघा शुक्रवारपेक्षा सोमवारी किती आंबे जास्त विकले गेले. बघा शुक्रवारी 2 चित्र आहे आणि या ठिकाणी सोमवारी किती चित्र आहे 4 म्हणजे सोमवारी 2 चित्र जास्त विकले गेले आणि 1 चित्र म्हणजे 12 आंबे म्हणजे 12 2 24 आंबे जास्त विकले गेले. बघा 24 उत्तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बघा गोविंदने एकूण किती आंबे विकले, मग आता सगळ्यांची टोटल करायची. 1 2 3 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 5 14 14 आणि 2 16 म्हणजे 16 गुणिले 12 गुणाकार करून आपलं उत्तर भेटतं 192 आंबे हे गोविंदने विकलेले आहेत. मित्रांनो प्रश्न समजला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. चित्रातील काटकोन व लघुकोनाची संख्या मोजून लिहा. मग काटकोन किती आहेत 1 2 3 आणि 4 काटकोन आहेत आणि लघुकोनांची संख्या म्हणजे या ठिकाणी मोजायचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर लघुकोन 8 आहे. पुढीलपैकी ज्या रुमालाची परिमिती 56 येईल त्या रुमालाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. बघा चौरसाची आकृती आहे. चौरस म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू म्हणजे कोणाचा या ठिकाणी गुणाकार 56 येणार आहे. 12 त्रिक 36 12 चौक 48 येणार नाही. 8 चौक 32 आणि 14 गुणिले 4 14 चौक 56 म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या वर्तुळात सर्वात मोठी जीवा काढ. बघा वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि व्यास हा केंद्रबिंदूतून जाणारी जीवा असते. ठीक आहे, या पद्धतीने आपण वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे हा वर्तुळाचा व्यास आहे आपण या ठिकाणी काढलेला आहे. मग खाली दिलेले उदाहरणे सोडवायचं आहे. मधुने फळ विक्रेत्याकडून 27 ऑक्टोबर पर्यंत 2 नोव्हेंबर पर्यंत प्रतिदिन 30 रुपयांची द्राक्ष विकत घेतली, तर तिने द्राक्षासाठी एकूण किती रुपये खर्च केले. बघा द्राक्ष विकत घेतलेले दिवस किती 27 ऑक्टोबर पासून किती नोव्हेंबर पर्यंत 2 नोव्हेंबर म्हणजे 7 ऑक्टोबर हा 31 दिवसाचा असतो, म्हणजे ऑक्टोबरचे दिवस आपल्या ठिकाणी मोजावे लागणार आहे. ऑक्टोबरचे दिवस 5 27 28 29 30 आणि 31 आणि 2 हे दिवस म्हणजे 5 आणि 2 7 दिवस. ठीक आहे, प्रतिदिन द्राक्षासाठी झालेला खर्च म्हणजे 30 रुपये म्हणजे 7 गुणिले 30 द्राक्षांसाठी एकूण झालेला खर्च. बघा 0 देऊन टाकू आणि 7 त्रिक 21 म्हणजे 210 रुपये. बघा 2 लिटर दुधाचे भांडे भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल ते लिहा. बघा 100 ml ची किती मापे घ्यावी लागतील 2 लिटरसाठी, तर 100 ml ची या ठिकाणी आपल्याला 20 मापे घ्यावी लागतील म्हणजे 20 गुणिले 100 म्हणजे 2000 मिलीलिटर होईल, म्हणजे 2000 मिलीलिटर म्हणजे 2 लिटर. 500 ml ची किती मापे घ्यावी लागतील, मग 500 गुणिले 4 केलं तर 2000 मिलीलिटर होतं म्हणजे 2 लिटर म्हणून 4 माप 500 ml. तळेगाव ते वडगाव हे अंतर 5 किलोमीटर आहे. त्यापैकी फातिमाने 3000 मीटर सायकलने प्रवास केला, उरलेला प्रवास पायी केला, तर किती मीटर प्रवास तिने पायी केला. बघा 5 किलोमीटरचा आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर, मग 5000 पैकी 3000 मीटर झालेला आहे म्हणजे उरलेला 2000 मीटर प्रवास तिने पायी केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला किलोमीटरचे मीटर करता आलं पाहिजे, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. मग शेवटचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता तुकडा फरशीच्या आकृताबंदीत बसेल. अचूक
उत्तराचा पर्याय क्रमांक रिकाम्या चौकटीतली बघा अशा पद्धतीने. मग या ठिकाणी तुम्हाला इथं कोणता तुकडा बसणार आहे ते बघायचं आहे. योग्य पद्धतीनं जो तुकडा बसेल तर आपल्याला बघा आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक किती उत्तर येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण हा जो भाग आहे हा या ठिकाणी बसणार आहे पॅटर्ननुसार. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक मार्ग. थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.